दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून नाशिकला खून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नाशिकला पुन्हा खुनाच्या घटनेनं परिसर हादरले असून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्त मंदिर बसस्टॉप जवळील देशी दारू दुकानाबाहेर दारूच्या नशेत डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास घडली. गणपत घारे वय वर्ष 50 असं मयताचं नाव असून उंटवाडी परिसरातील तो रहिवासी असल्याचं कळतंय. गणपत घारे आणि संशयित आरोपी समोद कौर वय वर्ष 35 हे दोघेही देशी दारू दुकानासमोर दारू पीत बसले होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या वादात समोद कौर याने लाकडी दांडक्यानं गणपत घारे यांच्या डोक्यावर जबर मार केला. डोक्यात लागलेल्या जबर मारामुळे गणपत घारे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अंबड पोलीस दाखल झाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दोघेही दारूच्या नशेत होते आणि नशेच्या अवस्थेतच हा खून झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. अधिक तपास पोलीस करत आहेत. आज दिनांक 8/7/25 रोजी साधारणतः 11:15च्या सुमारास त्रिमूर्ती चौक येथे दत्त मंदिराजवळ जे देशी दारू दुकान आहे त्याच्या समोरच दोन लोकांमध्ये मारपीट झाली आपसामध्ये. त्याच्यात मयत गणपत घारे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथं त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे. त्याच्यावरून पोलीस स्टेशन अंबड येथे खुनाचा गुन्हा दाखल करत आहोत. आरोपीला ताब्यात घेतलेला आहे.